नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. ते फ्रीजमध्ये ठेवा. 10 गोष्टी विष बनतात. ही चूक करू नका. तुम्हाला माहिती आहे का, की आरोग्य वाचवण्यासाठी आपण जो फ्रीज वापरतो, तोच फ्रीज कधी-कधी हळूहळू विषाचा कारखाना बनतो. होय मित्रांनो, सर्व काही फ्रीजमध्ये ठेवणे सुरक्षित नाही. अशा काही गोष्टी आहेत, ज्या फ्रीजमध्ये ठेवल्यास पोषण गमावतात. जीवाणू वाढत आहेत. विषासारखे घटक तयार होऊ लागतात आणि सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे त्यांचा परिणाम लगेच दिसून येत नाही, परंतु हळूहळू शरीराला आतून पोकळ बनवते. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या त्या 10 गोष्टी कळतील, ज्या विष बनतात. ते ठेवण्यामध्ये काय गैर आहे? योग्य मार्ग कोणता? शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. कारण 7 आणि 9 क्रमांक जवळजवळ प्रत्येक घरात ठेवले जातात. मित्रांनो, हा व्हिडिओ खूप प्रेरणादायी असणार आहे, म्हणून हा व्हिडिओ अजिबात सोडू नका. आजच्या व्हिडिओपासून सुरुवात करूया. नंबर 1. शिजवलेला भात. मित्रांनो, बहुतांश लोक उरलेला भात फ्रीजमध्ये ठेवतात, पण ही सर्वात मोठी समस्या आहे. ते विषारी का आहेत? बॅसिलस सेरियस नावाचे जीवाणू शिजवलेल्या तांदळामध्ये वाढतात. बॅक्टेरिया फ्रीजमध्ये मरत नाही. पुन्हा गरम केल्यानंतरही विष संपत नाही. अन्न विषबाधा, उलट्या, अतिसार, पोटदुखी, वृद्धांमध्ये अशक्तपणा. योग्य प्रकारे भात ताजे खा. उरलेला भात 24 तासांपेक्षा जास्त ठेवू नका. पुन्हा गरम करणे टाळा. दुसरा क्रमांक. मित्रांनो, शिजवलेले बटाटे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांच्या स्टार्चचे प्रतिरोधक स्टार्चमध्ये रूपांतर होते. गॅस, ॲसिडिटीचे नुकसान, ओटीपोटात सूज, मधुमेह रुग्णांसाठी धोकादायक आहे. सर्वात मोठी चूक म्हणजे उकडलेले बटाटे बाहेर काढून थंड करून खाणे. उकडलेले बटाटे ताजे खाणे हा योग्य मार्ग आहे. गरज भासल्यास ते फ्रीजमधून काढून थंड होऊ द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. क्रमांक 3. शिजवलेले पालक आणि हिरव्या भाज्या. मित्रांनो, पालक, मेथी, मोहरी यासारख्या हिरव्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवल्याने नायट्रेटमध्ये रूपांतर होते. ते विषारी का आहेत? नायट्रेट्स रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी करतात. मुले आणि वृद्धांसाठी हे धोकादायक आहे. नुकसान, श्वास लागणे, चक्कर येणे, अशक्तपणा, हृदयावर परिणाम. ताज्या भाज्या खाणे हा योग्य मार्ग आहे. पुन्हा गरम करू नका. क्रमांक 4. अंडी. उकडलेली अंडी. मित्रांनो, उकडलेली अंडी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्याची प्रथिने खराब होतात. अपचन, ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे, यकृतावर होणारे परिणाम. चिरलेली उकडलेली अंडी फ्रीजमध्ये ठेवणे ही सर्वात धोकादायक सवय आहे. उकडलेली अंडी लगेच खाणे हा योग्य मार्ग आहे. 24 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका. मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ कुठे पाहत आहात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. 5वा क्रमांक. दूध आणि दुधापासून बनवलेल्या वस्तू. चीज, लोणी, दूध. त्यांना पुन्हा पुन्हा आत टाकल्याने धोकादायक जीवाणू तयार होतात. नुकसान, पोटदुखी, ॲलर्जी, गॅस, त्वचेच्या समस्या. अनेक दिवस फ्रीजमध्ये उघडे दूध ठेवणे ही मोठी चूक आहे. दूध योग्य प्रकारे उकळवा. 48 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवू नका. क्रमांक 6. चिरलेली फळे. मित्रांनो, कापलेली फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचे व्हिटॅमिन सी नष्ट होते आणि बॅक्टेरिया वाढतात. नुकसान, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, ओटीपोटात दुखणे, ॲलर्जी. फळे नेहमी ताजी कापून घेणे हा योग्य मार्ग आहे. लगेच फळे खा. क्रमांक 7. लसणीच्या कांद्याची पेस्ट.
बरेच लोक पेस्ट बनवतात आणि फ्रीजमध्ये ठेवतात. फ्रीजमध्ये साठवलेले क्लोस्ट्रिडियम बोट्युलिनम हे जीवाणू त्यात वाढू शकतात. यामुळे बोट्युलिझम नावाचा गंभीर आजार होतो. नुकसान: उलट्या, कमकुवतपणा, मज्जातंतूंवर परिणाम. ताजी पेस्ट बनवणे हा योग्य मार्ग आहे. फार काळ साठवून ठेवू नका. मित्रांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर पेजला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो करा. 8वा क्रमांक, शिजवलेले मांस. कोंबडीचे मांस. फ्रीजमध्ये ठेवलेले मांस योग्य तापमानात नसल्यास ते विषारी बनते. नुकसान: अन्नातील विषबाधा, पोटाचा संसर्ग, यकृतावर होणारे परिणाम, वारंवार गोठवणे आणि डिफ्रॉस्टिंग. 24 ते 48 तासांमध्ये योग्य पद्धत वापरा. वारंवार गरम करू नका. मित्रांनो, जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर मांसाहारी पदार्थ अजिबात खाऊ नका. क्रमांक 9, टोमॅटोची ग्रेव्ही. फ्रीजमध्ये टोमॅटोची ग्रेव्ही ठेवल्याने त्याचे अम्लीय स्वरूप वाढते. आम्लता कमी होणे, पोटात जळजळ होणे, सांधेदुखी. टोमॅटोसोबत ताज्या भाज्या खाणे हा योग्य मार्ग आहे. पुन्हा गरम करणे टाळा. क्रमांक 10, हिरवा किंवा लाल. मित्रांनो, फ्रीजमध्ये हिरवी चटणी ठेवल्याने त्यात बुरशी आणि जीवाणू तयार होतात. नुकसान: अन्न विषबाधा, ओटीपोटात दुखणे, उलट्या होणे. चटणी ताजी बनवणे हा योग्य मार्ग आहे. जास्त वेळ ठेवू नका. 60 वर्षांनंतर पचनशक्ती कमकुवत होणे हा वृद्धांसाठी विशेष इशारा आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. ज्या गोष्टी जीवाणूंना कमी नुकसान पोचवतात. वृद्धांसाठी हे जीवघेणे ठरू शकते. मित्रांनो, आता फ्रीज वापरण्याचे 5 सुवर्ण नियम जाणून घेऊया. पहिली गोष्ट म्हणजे सर्व काही फ्रीजमध्ये ठेवण्याची गरज नाही. क्रमांक 2, पुन्हा पुन्हा गरम अन्न खाऊ नका. तिसरा क्रमांक, 24 ते 48 तासांचा नियम स्वीकारा. क्रमांक 4, दुर्गंधी फेकून द्या किंवा रंग बदला. 5वा क्रमांक, वृद्ध आणि मुलांना ताजे अन्न द्या. मित्रांनो, फ्रीज ही एक सुविधा आहे, परंतु त्याचा गैरवापर विष बनतो. जर तुम्ही आज या 10 चुका सोडलात तर तुम्ही पोटाचे आजार, गॅस, आम्लता, अशक्तपणा, अन्न विषबाधा टाळू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया शेअर करा. हे तुमच्या पालकांना आणि भावंडांना नक्की सांगा. खऱ्या आरोग्यविषयक सूचनांसाठी चॅनलची सदस्यता नक्की घ्या. टिप्पण्यांमध्ये यांपैकी कोणत्या चुका तुम्ही दररोज करत होता ते सांगा. आज आपण या विषारी अन्नाबाबत सखोल माहिती घेणार आहोत, त्याचे परिणाम पाहणार आहोत आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचे योग्य मार्ग शिकणार आहोत. शिजवलेला भात फ्रीजमध्ये ठेवणे ही एक सामान्य चूक आहे. बऱ्याच घरांमध्ये उरलेला भात लगेच फ्रीजमध्ये टाकला जातो, पण हे खूप धोका निर्माण करू शकते. शिजवलेल्या तांदळामध्ये बॅसिलस सीरियस नावाचे जीवाणू राहतात, जे फ्रीजमध्येही मरत नाही. तुम्ही भात पुन्हा गरम केलात तरी या जीवाणूंचा विष संपत नाही. त्यामुळे उलट्या, अतिसार, पोटदुखी आणि वृद्ध किंवा अशक्त लोकांसाठी गंभीर समस्या होऊ शकतात. त्यामुळे भात ताजा खाल्ला पाहिजे. उरलेला भात 24 तासांपेक्षा जास्त ठेवू नका आणि पुन्हा गरम करणे टाळा. भात मोठ्या प्रमाणात शिजवल्यास लगेच छोटे भाग करून गरम न करता थोड्या वेळाने ताजे खाणे सर्वोत्तम आहे. उकडलेले बटाटे फ्रीजमध्ये ठेवणे देखील धोकादायक आहे. फ्रीजमधील थंडीत बटाट्यांचा स्टार्च प्रतिरोधक स्टार्चमध्ये बदलतो. हा बदल पचन मंद करतो, ओटीपोटात गॅस आणि सूज निर्माण करतो आणि मधुमेह रुग्णांसाठी हा विशेष धोकादायक ठरतो. त्यामुळे उकडलेले बटाटे ताजे खाणे सर्वात योग्य आहे. गरम
भासल्यास थोडं थंड करून खा, पण फ्रीजमध्ये जास्त वेळ ठेवणे टाळा. पालक, मेथी, मोहरी आणि इतर हिरव्या भाज्या फ्रीजमध्ये ठेवताना त्यातील नायट्राइट्समध्ये बदलतात. नायट्राइट्स रक्तातील ऑक्सिजनची क्षमता कमी करतात, ज्यामुळे श्वास घेण्यात त्रास, चक्कर येणे, अशक्तपणा आणि हृदयावर परिणाम होतो. मुलं आणि वृद्ध यांच्यासाठी हे अत्यंत धोकादायक ठरते. त्यामुळे हिरव्या भाज्या ताज्या खाल्ल्या पाहिजेत. शिजवल्या तर लगेच खा. पुन्हा गरम करून साठवणे टाळा. या सगळ्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती टिकते आणि पचन प्रणाली सुरक्षित राहते. उकडलेली अंडी फ्रीजमध्ये ठेवणे देखील चुकीचे आहे. उकडलेली अंडी 24 तासांपेक्षा जास्त वेळ ठेवल्यास त्यातील प्रथिने खराब होतात, ज्यामुळे अपचन, उलट्या, यकृतावर परिणाम, ओटीपोटात त्रास निर्माण होतो. त्यामुळे उकडलेली अंडी ताज्या खाणे सर्वोत्तम आहे आणि जास्त वेळ ठेवणे टाळावे. दूध, लोणी, चीज आणि दुधापासून बनवलेले पदार्थ देखील फ्रीजमध्ये उघडे ठेवणे धोकादायक ठरते. फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे त्यात जीवाणू तयार होतात. हे पोटदुखी, गॅस, त्वचेच्या समस्या, ॲलर्जी आणि इतर पचन समस्यांना कारणीभूत ठरतात. दूध योग्य प्रकारे उकळवून 48 तासांच्या आत वापरणे आणि उघडे दूध जास्त दिवस ठेवणे टाळणे अत्यंत गरजेचे आहे. चीज किंवा लोणी हवे असल्यास थोडेसे घ्या आणि उरलेले फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवू नका. कापलेली फळे फ्रीजमध्ये ठेवणे देखील धोकादायक आहे. फळे थोड्याच वेळेत बॅक्टेरियांसाठी अनुकूल ठरतात आणि त्यातील व्हिटॅमिन सी नष्ट होते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, ओटीपोटात दुखणे, अपचन आणि ॲलर्जी वाढते. त्यामुळे फळे ताजी कापून लगेच खाणे सर्वोत्तम उपाय आहे. लसणी कांद्याची पेस्ट बनवून फ्रीजमध्ये ठेवणे ही सामान्य सवय आहे. जीवाणू बोटुलिझम नावाचा गंभीर आजार निर्माण करतो, ज्याचा परिणाम मज्जातंतूंवर होतो. उलट्या येतात, कमकुवतपणा होतो. त्यामुळे पेस्ट ताजी बनवणे आणि जास्त वेळ ठेवणे टाळणे गरजेचे आहे. शिजवलेले मांस किंवा कोंबडीचे मांस फ्रीजमध्ये ठेवताना योग्य तापमान नसेल किंवा वारंवार डिफ्रॉस्ट केले तर ते विषारी होऊ शकते. यात अन्न विषबाधा, पोटाचा संसर्ग, यकृतावर परिणाम होऊ शकतो. मांस 24 ते 48 तासांच्या आत वापरावे आणि पुन्हा गरम करणे टाळावे. योग्य तापमान आणि सतत फ्रेश ठेवणे महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ॲरोस्वाच चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.